तर भाजपमुळे सरवणकरांचा पराभव झाल्याचा दावा सरवणकर कुटुंबियांकडून केला जातोय। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। लोक कंटाळल्यानं तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त झालं। सरवणकरांना वैयक्तिक नावानं किती मतदान होतंय त्यांनी तपशील घ्यावा, महेश सावंतांची टीका। भाजपनं मदत न केल्यामुळे माझा पराभव। माहीम विधानसभेमध्ये भाजपची विशिष्ट टोळी काम करते। समाधान सरवणकरांकडून पराभवाचं खापर भाजपच्या स्थानिक नेत्यांवर। फडणवीसांचीही भेट घेणार। सरवणकरांचा आरोप भाजपाकडे नसून काही व्यक्तींकडे आहे। मीडियासमोर अशा बोलणं टाळायला पाहिजे होतं। सरवणकरांनी चिंता व्यक्त केल्या विषयाची सत्यता जी आहे ती आम्ही तपासणार आहोत। अमित साठम यांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून महायुतीत वाद लावण्याचे प्रयत्न होत आहेत। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांचा आरोप। शिंदेंच्या शिवसेनेच्या स्ट्राईक रेटवरून शेवाळे यांचं स्पष्टीकरण। प्रिया सरवणकरांना पाडण्यासाठी भाजपनं जाणीवपूर्वक मेसेज फिरवल्याचा शिंदेंच्या कार्यकर्त्याचा दावा। शिंदेंच्या कार्यकर्त्यांविरोधात भाजप सायबर सेलमध्ये तक्रार करणार। सरवणकर बालिश म्हणून बडबडत आहेत लोक, तुम्हाला कंटाळी, त्यामुळे तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त झालं। आमदार महेश सावंतांची सदा सरवणकर यांच्यावर टीका। समाधान सरवणकरांच्या आरोपांमध्ये सत्यता नाही। सरवणकरांच्या प्रचारात फक्त भाजपचे कार्यकर्ते होते, आता त्यांच्या घरी भांडी घासायची का? भाजपच्या अक्षता तेंडुलकरांचा संतप्त सवाल। मातोश्री परिसरात बाप तो बाप होता है अशा आशयाचे बॅनर। ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख सुनील जाधवांची बॅनरबाजी। सत्य परेशान हो सकता है लेकिन मिट नहीं सकता, शिंदेंना डिवचणारे बॅनर। समाधान सरवणकरांनी कधी हार मानली नाही म्हणून त्यांना त्रास होतोय, संतोष धुरींची टीका। तर सध्या मनपामध्ये सत्ते स्थापनेवरून सध्या घमासान सुरू आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। चंद्रपूरमध्ये 2 काँग्रेस नेत्यांच्या भांडणामुळे त्यांचे अनेक नगरसेवक संपर्कात। मुनगंटीवार यानंतर काँग्रेस नगरसेवकांबाबत किशोर झोरगेवारांचाही दावा। वडेट्टीवार धानोरकरांच्या मतदारसंघात ढवळाढवळ करतात झोरगेवारांचा आरोप। काँग्रेसच्या आमच्याच नेत्यानं नगरसेवक उचलून नेले, प्रतिभा धानोरकरांचा आरोप। तर मी अज्ञातवासात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी बोलल्यानंतर उत्तर देणार, धानोरकरांचं विधान। खासदार झाले म्हणून जिल्ह्याचे मालक झाले नाही, मी कोणाकडेही गेलो नाही, स्वतः नगरसेवक आले, वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। चंद्रपुरात भाजपचे 2-2, 3-3 नगरसेवक काही ठिकाणी एकत्र ठेवले आहेत। सुधीर मुनगंटीवारांची माहिती। नगरसेवकांना काही भीती आहे म्हणून घेऊन गेलो नाही, आपल्या आवडीच्या ठिकाणी भाजपचे नगरसेवक गेले आहेत, सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। महायुतीसोबत एमआयएमचा नगरसेवक जाणार नाही, महायुतीसोबत एमआयएमचा नगरसेवक गेल्यास कारवाई होणार, ओवेसींचा थेट इशारा। अकोल्यात भाजपच्या युतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर। दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक, प्रस्ताव भाजपासमोर ठेवल्याची ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांची माहिती। अकोल्यात भाजपला 38 तर ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 नगरसेवक। बहुमतासाठी 41 आकडा। उपमहापौर पद आणि स्थायी समिती अध्यक्षपदाची शिवसेनेकडून मागणी, सूत्रांची माहिती। महानगरपालिकेच्या निकालानंतर नवी मुंबईच्या घनसोलीमध्ये वादग्रस्त बॅनर झळकले। ठाकरेंशी गद्दारी केली, त्यांना जनता कधीच माफ करणार नाही, बॅनरवरील उल्लेख। वाशिम नगर परिषदेमध्ये स्थायी समितीसह विविध विषय समित्यांची निवड प्रक्रिया संपन्न झाली। नगराध्यक्ष अनिल केंद्रेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेमध्ये बिनविरोध निवड झाली आहे। 3 समित्यांचे सभापतीपद भाजपकडे आहे। उल्हासनगरमधील शिंदेंच्या शिवसेनेचा गट स्थापन करण्यात आला। उल्हासनगर शहर विकास युती आघाडी असं गटाचं नाव आहे। अरुण आशान यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली। उल्हासनगर महापालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर होणार। शिंदेंच्या शिवसेनेला वंचितच्या 2 आणि एका अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा आहे।